देवी काल रात्रीची कथा. पौराणिक मान्यतेनुसार एकेकाळी रक्तबीज नावाचा राक्षस होता. या राक्षसाचे वैशिष्ट्य होते की त्याच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीवर पडतात त्याच्यासारखा दिसणारा दुसरा राक्षस निर्माण व्हायचा. या राक्षसाच्या त्रासामुळे मानवासह सर्व देवताही त्रासल्या. ही समस्या सोडवण्यासाठी सर्व देवता भगवान शंकरांकडे गेल्या. भगवान शंकर ज्ञानी आहेत, त्यांच्यापासून काही लपलेलं नाही. भगवान शंकर म्हणाले की केवळ माता पार्वतीची या राक्षसाचा नाश करू शकते. भगवान शंकरांनी माता पार्वतीला विनंती केली. यानंतर माता पार्वतीने शक्ती व तेजाने या दुर्गेच्या रूपाला निर्माण केले. या काल रात्री मातेने रक्तबीज राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून निघणारे रक्त जमिनीवर पडण्याआधीच काल रात्री माता पिऊन टाकत होती. त्यामुळे तिचे तोंड रक्ताने भरले होते. तेव्हापासून माता पार्वतीच्या या रूपाला काल रात्री माता असे म्हणतात. या देवीचा बीज मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रै नमः हा आहे. या मंत्राचा जप केल्याने देवी लवकर प्रसन्न होते. देवी प्रसन्न झाल्यावर जीवनातील सर्व अज्ञान व अंधकार यांचा नाश होतो. जीवनात प्रकाश येतो, शक्ती येते, सकारात्मकता येते, धैर्य व आत्मविश्वास वाढतो. सर्व भीती व रोग यापासून मुक्ती मिळते. सुख समृद्धी मोक्ष मिळतो. शत्रूचा नाश होतो. चांगले आरोग्य मिळते. मोक्षाची देवीही या देवीला म्हणतात. दुर्गा मातेची ही 7वी शक्ती आहे.